जय श्री गणेशाय नमः। अविघ्नमस्तु। आई कुलस्वामिनी माते की जय। जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना। श्री स्वामी समर्थ महाराज। नमस्कार स्वामी भक्त हो। आज आपण आपल्या स्वामी राजा या ग्रंथातील प्रकरण 1 हे गोष्टी रूपाने ऐकणार आहोत। या गोष्टीमध्ये आपल्या स्वामींची अक्कलकोटमधील प्रथम लीला आपण पाहणार आहोत। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। चोळप्पाच्या दारावर थाप पडली। आतून त्याने विचारले, कोण? मैं आमद अली खा, दरवाजा खोलो। चोळप्पा किंचित गडबडला। हा सरकारी माणूस माझ्या दारात का आला? त्यांची पत्नी म्हणाली, कोण आहे हो? अगं, रिसालदार आहे, पाहतो त्याचे काय काम आहे ते। चोळप्पाने साशंकतेने दार उघडले। त्याची नजर खालीच होती। त्याला प्रथम दारात दिसली ती लांब सडक निमुळती बोटे असलेली गोरीपान पावले। पावले किंचित धुळीने माखली होती। जणू कर्पूरगौर शंकराने अंगाला उदी लावावी तशी। पावलांवर खिळलेली नजर त्याने थोडी वर उचलली। तो त्याला आश्चर्य दिसले। उभ्या असलेल्या इस्माच्या गुडघ्यापर्यंत त्याच्या हाताचे पंजे आहेत। हा अजानुबाहू कोण? प्रभू रामचंद्र अजानुबाहू होते असे ऐकिवात आहे, पण प्रत्यक्ष असा माणूस आपण कधी पाहिला नव्हता। असा असू शकतो? त्याची खात्री नव्हती। चोळप्पाचा संभ्रमित झालेला चेहरा पाहून आमद अली खा म्हणाला, आप्पा, तुमच्याकडे अतिथी आणला आहे। तुम्ही हिंदू लोक अतिथीला अल्ला मानता ना? कोशातून बाहेर पडून सावध झालेल्या चोळप्पांच्या लक्षात आले की पलीकडे रिसालदार उभा आहे। रिसालदार पुढे बोलत होता, आप्पा, हा अवलिया दिसतो। शिवाय गेले 3 दिवस हा उपाशी आहे। भुकेल्याला भोजन देण्यात अधिक पुण्य आहे ना, म्हणून मुद्दाम येथे घेऊन आलो। आता चोळप्पाने त्या अतिथीच्या मुखाकडे पाहिले व तो पुन्हा आश्चर्यचकित झाला। गौरवर्णाचा प्रसन्न चेहरा, भव्य कपाळ, सरळ नासिका, किंचित मोठे असलेले कान, तेजोमय नेत्र, सारे कसे अगदी शुभ्रप्रद, नजर खिळवून ठेवणारे होते। त्या पुण्यवान पुरुषाकडे पाहत असता चोळप्पाचे देहभान हरवून गेले। आमद अली खा म्हणत होता, हा हिंदू संन्याशी दिसतो। मी त्याला खायला घालून कसा बाटवू, म्हणून इथे घेऊन आलो। चोळप्पा काहीच बोलत नाही असे पाहून खा पुन्हा म्हणाला, आप्पा, हा अवलिया गावाबाहेरच्या खंडोबाच्या मंदिरातून निशाण ठेवण्याची जागा, जे फाटक, तेथे 3 दिवसांपासून येऊन बसला आहे। कोण, कुठला, कुठे जाणार काहीही सांगत नाही। बहरा है या गुंगा, कुछ मालूम नहीं। ते अतिथी पुटपुटू लागले, येळकोट येळकोट जय मल्हार, येळकोट येळकोट जय मल्हार। अरे चा, हा तर साफ बोलतो, ये गुंगा नाही। चोळप्पा नम्रपणे म्हणाला, ही माध्यान्नीची वेळ, यावेळी आपली सावलीसुद्धा आपल्या पायाखाली येते, ती दूर जात नाही। मी तर गृहस्थाश्रमी, दारी असलेल्या अतिथीला कसा दूर करीन? अतिथी देवा, आधी आपण आंघोळ करावी, जेवण तयार आहे। मागल्या अंगणात आल्यावर नेसूचे हातभार वस्त्र,
जे त्या रिसालदारानेच ह्यांना गुंडाळलेले होते ते त्याने फरकन ओढले व विवस्त्रपणे तेथील न्हाणीच्या दगडावर ते बसले. चुलीवरचे गरम पाण्याचे तपेले घंगाळात ओतायला आलेल्या येसूबाईने संकोचाने मान वळवली. चोळप्पा आडोशाला उभे राहिले व म्हणाले, मी विसन घालतो, तू आत जा. त्या अतिथीजवळ घंगाळ ठेवून सुद्धा ते काही आंघोळ करीनात. तेव्हा चोळप्पाने त्यांच्या अंगावर पाणी घालायला सुरुवात केली. त्यांच्या पाठीवर हात फिरवताना झालेला त्यांचा अनोखा स्पर्श खूप वेगळाच होता. मनाची वेगळी स्पंदनं करणारा होता. त्यांच्या अंगाला अनामिक परिमल आहे, तो आपल्याला धुंद करतो आहे असा चोळप्पाला भास झाला. त्याने बायकोला बाहेर हाक मारली व म्हणाले, मी त्यांचे हातपाय चोळतो, तू पाठ चोळ. अगं, हे आपल्या बापासारखे आहेत, यांचा संकोच करू नकोस. त्या स्नानविधीच्या वेळी घमघमाट अनुभवणाऱ्या येसूला वाटले, नामदेवाच्या ऐवजी प्रत्यक्ष पांडुरंग दीपावलीच्या वेळी स्नानासाठी दामोजी शेट्टींकडे नामदेवाचे रूप घेऊन आला होता असे कथेकरी बुवा सांगतात. त्या नामदेवरूपी पंढरीनाथाला आंघोळ घालताना गोनाईला म्हणजेच नामदेवांच्या आईला असेच अलौकिक सुख वाटले असेल. ती पाठ चोळता चोळता म्हणाली, पाहुणे, तुम्ही कधी पंढरपूरला गेला होतात का हो? तो अतिथी पुटपुटू लागला. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम असे म्हणून तो अतिथी उठून उभा राहिला व वारकऱ्यांच्या आवेशात रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी असे म्हणत नाचू लागला. त्याला कसा तरी आवरून त्या दगडावर बसविला व चोळप्पा म्हणाले, बासनात माझा पंचा बांधून ठेवला आहे, तो आण. आज या अतिथीला नुसते अन्नदान नव्हे तर वस्त्रदानही करायला हवे. अतिथीला आसनावर बसविले. त्याला गोपीचंदनाचा टिळा लावला. येसूने ताट वाढपांची सिद्धता केली. एवढ्यात तो रिसालदार आला व म्हणाला, अप्पा, भोजन हुआ क्या? हमारा अवलिया कहाँ है? चोळप्पा बाहेर ओटीवर आले. रिसालदार सांगत होता, अरे, ह्या इसमाची तर कमाल आहे, ये कोई ऐसा वैसा आदमी नहीं है. का, काय झाले? स्नानाच्या वेळी अनुभव घेतलेले चोळप्पा म्हणाले, ये खंडोबा के मंदिर में बैठा था, पण ह्याची नग्न अवस्था पाहून मुले चेष्टा करीत होती. बड़े आदमी को लगता था ये पगला है. कुणी त्यांना हुडक हुडूक करत होते, कुणी चमत्कारिक बोलत होते, पण हा इसम शांत होता. मधूनच स्वतःशी हसायचा असं ग्रामस्थ मंडळी सांगत होती. पण तो फाटक ठिकाणी आला. मी स्वतः 2 दिवस हा सगळा प्रकार पाहत होतो. मलाही जरा चेष्टा करायची लहर आली, म्हणून मी मुद्दाम म्हणालो, हुक्का पिओगे? तेव्हा हा म्हणाला, हां, पिता हो. मी रिकाम्या चिलीमवर निखारा ठेवला व हुक्क्याची नळी ह्याच्या पुढे केली तर काय आश्चर्य घडले. काय काय झाले? चोळप्पाने अधीरतेने विचारले. ह्या माणसाने हुक्का ओढायला सुरुवात केली. पहिल्याच झुरक्यात चिलिमीवर भक्कन जाळ झाला. चिलीम तर रिकामी, मग जाळ कसा? मी तर अवाक झालो. असे मला जाणवले कि ये कोई पागल नहीं है, ये शायद अवलिया होगा. फिर मैं चौंका. मेरी गलती मुझे मालूम हुई और मेरा मन मुझे सताने लगा. मैंने मेरा पुराना तौलिया उसे लपेटा और यहाँ ले आया. चोळप्पांना वाटले, माझे भाग्यच उदेले म्हणायचे. असा विदेही पुरुष आपल्याकडे येणे व त्याची आपल्या हातून सेवा घडणे ही काही सामान्य गोष्ट नव्हे. आतून येसू हाक मारून म्हणत होती, अहो, अतिथी जेवत नाहीत, तुम्ही आत या बरं. चोळप्पा उठणार इतक्यात वाढलेले पान घेऊन
तो अतिथीच बाहेर ओटीवर आला व म्हणाला, आलम खा, ये थाली को हात लगाव, जल्दी हात लगाव. रिसालदारास वाटले, मी परजातीचा, मी ब्राह्मणाच्या भोजनास हात कसा लावावा? हा अधर्म नाही का? ये पाप नाही क्या? अतिथी जरबेच्या स्वरात म्हणाला, डरो मत, थाली हाथ में पकड़ो, नहीं तो हम खाना नहीं खाएंगे. चोळप्पाने विचार केला, ह्या पाप पुण्याच्या कल्पनेपेक्षा भुकेल्याला अन्न मिळणे अधिक महत्त्वाचे आहे आणि तोच खरा धर्म आहे. त्याने रिसालदाराकडे संमतीदर्शक पाहिले. आलम अली खा याने मोठ्या संकोचाने पण अतिथीची आज्ञा म्हणून त्या ताटास हात लावला व मोठ्या भक्तिभावाने त्याने ते ताट अतिथींपुढे ठेवले. आता अतिथी जेवत होता, पण घरातल्या बायगा माणसांना मात्र शुचिरभूत घरातला हा विटाळ चांडाळ मानवला नाही. स्वयंपाकघरात कुजबूज सुरू झाली. हा आहे तरी कोण? कुठल्या जातीचा? आता त्याला बाहेरच्या बाहेर घालवलं पाहिजे, नाहीतर सारे घर विटाळेल. भाऊजींना त्याचा भारीच पुळका. त्याच्याकडे, त्या बाटक्याकडे बघा कसे टक लावून बसले आहेत. येसू, लोटका भरून ओसरीवर ठेव बाई, हात धुण्यासाठी सुद्धा तो आत यायला नको. येसूबाईने मोठा लोटा भरून दाराशी ठेवला व चोळप्पाकडे सूचकपणे पाहिले. पण चोळप्पाचे पत्नीकडे लक्षच नव्हते मुळी. एखाद्या श्रद्धाळू भक्ताप्रमाणे तो जेवणाऱ्या अतिथीकडे स्नेहपूर्ण नजरेने पाहत होता. 3 दिवसांचे उपोषण आज चोळप्पाच्या घरी सुटत होते. अतिथीचे भोजन झाले. तो वेगाने लोटक्याकडे झेपावला व डोळ्याचे पाते लवते न लवते तोच तीरासारखा माझघरातून स्वयंपाकघराकडे झेपावला. पेटलेल्या चुलीत त्याने पाण्याचा लोटा रिकामा केला. त्याचबरोबर एकच कल्लोळ उडाला. नुसते घरच बाटले नाही तर सारा स्वयंपाक विटाळला. बरं, दुसरा स्वयंपाक करावा तर चूल भिजून ओली गच्च झाली होती. आता सर्वांनाच उपास घडणार होता, पण करणार तरी काय? ओसरीच्या कोपऱ्यात येऊन शांतपणे बसलेला अतिथी पुटपुटत होता. चुलीची शुद्धी झाली. पुन्हा चूल पेटवा, रांधप करा, सोळे ओळे सांभाळा. घरातल्या वयस्क बाई तळतळाट करीत होत्या. त्या म्हणाल्या, कोण कुठला भटक्या घरातला आलास? त्याला आंघोळ घातली, पंचा नेसायला दिला आणि चांगले 4 ठाव भोजन गिळायला दिले, तरी त्याने आपले गुण उधळलेच. जेवणाच्या ताटात पाणी ओतावे तरी का असे? अतिथी पुन्हा पुन्हा पुटपुटत होता. चूल पेटवा, ती ओली झाली नाही. अग्नी कधी सोवळा नसतो. चुलीत पेटवण घाला. चोळप्पाने अंगावर 2 तांबे पाणी घेतले व चूल पेटवली. तो काय आश्चर्य! चूल चांगली धडधड पेटली. भुकेलेल्या स्त्रियांनी झटपट रांधप केले आणि सर्वांची यथासांग भोजने झाली. 2 प्रहर टळून तो अतिथी ओसरीवर बसून होता. त्याचे हातवारे चालू होते. असंबद्ध पुटपुटतही होता. हा केव्हा एकदाचा जातो असे मात्र बायका मंडळींना वाटत होते. शेवटी 3 सांजेला तो एकाएकी घरातून नाहीसा झाला. सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला. पण चोळप्पाच्या मनात मात्र हुरहुर दाटून आली. एक अधीरी आस अतिथीला पाहण्यासाठी आसुसली. त्याच्या मनात आले, रिसालदार म्हणत होता, 3 दिवसांपूर्वी ही आसामी खंडोबाच्या देवळात आली. तो दिवस ललिता पंचमीचा होता. आज अष्टमी आहे. नवरात्रातील अष्टमी म्हणजे आई भगवतीच्या होम हवनाचा दिवस. आपण तुळजापूरच्या जवळ राहतो, त्यामुळे तर आजच्या दिवसाला अधिक महत्त्व आहे. आजच्या या शुभदिनी हा आजानुबाहू अतिथी आपल्याकडे आला. हे आपले अहोभाग्यच आहे. ही दिव्य भव्य प्रसादतुल्य मूर्ती पाहून माझे मन हरकले आहे.
कुणी काहीही म्हटले तरी ती व्यक्ती आपल्या घरून कुठे जाऊ नये असेच मला मनोमनी वाटते. त्याला आपण शोधून काढायलाच हवा असे म्हणून चोळप्पा डोक्यावर पागोटे ठेवून व पायताने घालून बाहेर पडले. पण त्याला हुडकायचे कसे आणि कुठे? देवळात, मंदिरात सापडेल की नाही याचा नेम नाही. चौरस्त्यावर, गल्लीबोळात कदाचित कुठे असू शकेल, नाहीतर गावाबाहेर एकांतस्थळी असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. काय करावे? या अतिथीला प्रथम कुठे पाहावे, कुठे शोधावे? आधी मंदिरातूनच पाहावे. अष्टमीच्या दिवशी तेवढेच देवदर्शन घडेल असा विचार करून चोळप्पा प्रथम गावाबाहेरच्या खंडोबा मंदिरात गेले. मग गावात गणपतीच्या मंदिरात आले. त्यानंतर मुरलीधराच्या देवळात आले. त्यांची नजर सारखी शोधाशोध घेत होती. इकडे तिकडे भिरभिरत होती. देवदर्शनापेक्षाही त्यांना अतिथी दर्शनाची ओढ अधिक लागली होती. मन नैराश्याने ग्रासले होते. वाटेत भेटलेली मंडळी काय, कसं काय, कुठे निघालात वगैरे विचारपूस करीत होती. पण त्याकडे चोळप्पाचे लक्ष नव्हते. दर्शनाची हुरहुर अधिक तीव्र होत होती. एका शांत नीरव स्थळी ते आले. सुखद स्पंदन त्यांना जाणवले. त्यांना वाटले, कितीतरी वेळ माझी वणवण चालू आहे. या शांत एकांत स्थळी किंचित विश्रांती घ्यावी. मग दिवे लागणीला आई भगवतीच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे. मिळाला तर एखादा जोगवा ऐकावा. कुठे चालू असेल तर गोंधळ पहावा आणि मगच घरी जावे. त्या अतिथीचा विचार बाजूला करायलाच हवा. कोण, कुठला एखाद्या वावटळीसारखा माझ्या घरी आला आणि माझ्या मनात वावटळ उठवून गेला. हा फिरस्ता माणूस आता कुठला मला भेटायला, असा विचार मनात आला आणि चोळप्पांच्या कानावर मंत्रमुग्ध करणारे नामजपाचे स्वर आले. शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. चोळप्पाने चमकून मागे पाहिले व ताडकन उठून उभा राहिला. पद्मासन घालून बसलेला व नामस्मरणात तल्लीन झालेला तो पुण्यवान अतिथीच होता. चोळप्पा सजल नेत्रांनी त्याच्याकडे पाहत होता. त्यांची हुरहुर ओसरली होती. नजर तृप्त झाली होती. त्या तपस्व्याच्या चेहऱ्यावर मावळतीच्या सूर्याने आपले अनेक विविध रंग उधळले होते. आधीच शांत, सौम्य, तेजस्वी चेहऱ्यावर त्या रंग उधळीने अधिकच पावित्र्य आल्यासारखे भासत होते. त्या दिव्य पुरुषावरची नजर ढळत नव्हती. साष्टांग दंडवत घातलेला चोळप्पा स्पुंदत म्हणत होता, आपण कोण? आपण कोण आहात? आपण आहात तरी कोण? अतिथीने डोळे उघडले. ती स्निग्ध स्नेहार्ध नजर प्रसाद वर्षाव करत होती. चोळप्पा पुन्हा चमकला, कारण आता त्या पुण्यपुरुषाच्या चेहऱ्यावर आदिशक्ती भवानी असल्याचा भास होत होता. भावविभोर अवस्थेत हात जोडून उभा राहिलेला चोळप्पा उत्स्फूर्तपणे म्हणू लागला, अनादि निर्गुण प्रकटली भवानी. जोगव्यांच्या शब्दभेंडोळ्यात जणू समोरच्या शक्तिरूप अतिथीला अडकवून ठेवत होता. तो म्हणत होता, आईचा जोगवा जोगवा मागेन, आंबेचा जोगवा जोगवा मागेन. आज नवरात्रातली अष्टमी, वेळ तिन्ही सांजेची, म्हणजे लक्ष्मीच्या आगमनाची. आणि नेमक्या याच वेळी आई भगवती या भक्तासाठी सगुण साकार झाली होती. समोरचा पुरुषच, पण आभास मात्र प्रकृतीचा होत होता. कपाळी कुंकवाचा मळवट, नाकात नथ, निमुळती हनुवटी, गोरावर्ण, अगदी हुबेहूब स्त्रीरूप. पण हे कसं शक्य आहे? माझा हा दृष्टिकोन, हा माझा दोष तर नव्हे का? भासमय भूलभुलैया म्हणावा. माझे चित्त खरोखरच विचलित झाले आहे का?
मी अतिथीला शोधायला आलो आणि हे अंबाबाईचे दर्शन मला कसे घडते आहे? सारेच नवल, हे सारेच नवल होते. देवी स्वरूपाच्या मुखातून शब्दब्रह्म साकारत होते. पुन्हा एकदा चोळप्पाने साष्टांग दंडवत घातला. हा तर घट आहे मातीचा, येथे भेद ना स्त्री पुरुष प्रकृतीचा. दूरवरच्या मंदिरेतून घंटेचा मंजूळ आवाज येत होता. ती सायंकाळची वेळ झाली होती आणि तिथे आरती चालू होती. सूर्य मावळला असला तरी सायंप्रकाश रम्य भासत होता. त्या शुभ वेळी पोत पोत पाजळलेले 10-12 गोंधळी बेभान अवस्थेत नाचत होते व म्हणत होते, उदे ग अंबे उदे, उदे ग अंबे उदे, उदे ग अंबे उदे, गोंधळा अंबे गोंधळा ये. स्मित हास्य करीत अतिथी म्हणाला, चोळप्पा, तुझा भाव मला कळला, तुझी तळमळ मला कळली. चल हो तू पुढे, हा मी आलोच तुझ्या मागोमाग. चोळप्पा तसाच मागे मागे जाऊ लागला. त्याला हे देवस्वरूप नजरेआड करवेना. त्याचीशी श्रद्धामय अवस्था पाहून तो अतिथी पुन्हा म्हणाला, अरे चोळप्पा, घरी चल, हा मी निघालोच तुझ्यासोबत. स्वामी भक्त हो, अशा प्रकारे ही कथा इथे संपली आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद. कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर ह्या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.